रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी हे सुख झाले हो साजणी साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचणी लोचणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी सुख झाले हो साजणी हे गोहा विठ्ठल बरवा माधव बरवा गोहा विठ्ठल बरवा माधव बरवा गोहा विठ्ठल बरवा गोहा माधव बरवा हे गोहा माधव बरवा बरवा गोहा माधव बरवा विठ्ठल बरवा गोहा माधव बरवा गोहा माधव बरवा बरवा गोहा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हे म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी हे बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी हे गोहा विठ्ठल बरवा माधव बरवा हे गोहा विठ्ठल बरवा माधव बरवा हे गोहा विठ्ठल बरवा गोहा माधव बरवा हे गोहा माधव बरवा बरवा गोहा माधव बरवा हे सर्व सुखाचे आग्रह बापर फुमादेवी बरे हे सर्व सुखाचे आग्रह बापर फुमादेवी बरे हे गोहा विठ्ठल बरवा गोहा माधव बरवा गोहा माधव बरवा बरवा गोहा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा गोहा माधव बरवा गोहा माधव बरवा बरवा गोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राजा राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम तुला तो एक देव करुणी घा आपुला तो एक देव आपुला तो एक देव करुणी घा आपुला तो एक देव करुणी घा हे विना जीवा सुख नो हे विना जीवा सुख
मनापिसे गोविंदाचे लावी मनापिसे गोविंदाचे लावी मनापिसे गोविंदाचे रती माई के दुखाची जणती हे रती माई के दुखाचे जरी रती माई के दुखाची जणती हे रती माई के दुखाचे जरी आई आदि अंती अवसान आई आदि अंती अवसान आई आदि अंती अवसान का म्हणे का मरणेची सरे कामने का मरणेची सरे म्हणे का मरणेची सरे कामने का मरणेची सरे तमची पुरे कीर्ती मागे उत्तमाची मुरे कीर्ती मागे उत्तमाची मुरे कीर्ती मागे रती माई के दुखाची जण हे रती माई के दुखाची जरी रती माई के दुखाची जण हे रती माई के दुखाची जरी आई आदि अंती अवसान आई आदि अंती अवसान आई आदि अंती अवसान बार कुमारी दोबार कुमाई 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 बार कुमारी बार आपुला तो एक देव करुणी घ्यावा देणे विना जीवा सुखणो हे रती माई गे दुःखाची जणती नाही अदियंती अविनासान अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे हे रती माई गे दुःखाची जणती नाही अदियंती अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे हे रती माई के दुःखाची जनती नाही अदि अंती अवसान विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं कुंडलिकाय धातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
लाधलो पावन झालो चराचरी तुका भासला मानवी वेशधारी परी लीला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यश वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरि ब्रह्मस्वरूपं या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै वकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदेश्वर प्रमथनाथ महेश्वर मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै वकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाब्जरुंद सूर्याय दक्षाय धरणाशकाय श्रीनीलकंठाय वृक्षध्वजाय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय वसिष्ठकुम्भो भौगौतमार्य मुनीन्द्रदेवाय चितशेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै वकाराय नमः शिवाय श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी श्री संसाची माता श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी श्री संसाची हे साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी श्री संसाची ये माता चरणावरी साष्टांगाते करी दंडवत साष्टांगाते करी दंडवत संताची ये माता चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विना जीवा सुखणो हे रद्दी माईके दुःखाची जणती नाही अधियंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन निरूपणाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ तुकोबाराय भगवान यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. बडबड करू नका, बडबड करू नका. मावशी थोडं पुढं सरका पुढं, थोडं सरका पुढं. ह्यो गॅप भरून काढा. बाळासाहेब भाऊ या समोर या. विठ्ठल 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 तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून देवाला आपलंसं करावं आणि आपलंसं केल्याच्या नंतर काय होईल ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे गरजेचं आहे. तो म्हणजे
आपण कशाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र आलेलो आहोत आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून थोडासा स्पर्श करून पुढे जाईल. कैलासवासी असणाऱ्या मंदाबाई दादा राऊत यांना आपल्यातून जाऊन आज संजू भाऊ 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आणि आज त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. विचार असा आहे पहा, संसारातही कष्ट आहे आणि परमार्थातही कष्ट आहे. संसार करा तरीही कष्ट आहे आणि परमार्थ करा तरीही कष्ट आहे. याच्या उलट मी तुम्हाला बोलेल, एक वेळेस संसारातले कष्ट परवडले, एक वेळेस संसारातले कष्ट बरे, पण परमार्थातले कष्ट अति भयंकर आहेत. पहा, परमार्थातले कष्ट अति भयंकर आहेत. आपल्या सगळ्यांचा गैरसमज आहे, सगळ्या स्त्रियांचा, सगळ्या पुरुषांचा, सगळ्या आम समाजाचा गैरसमज आहे की परमार्थ हा म्हाताऱ्या माणसाचा उद्योग आहे, परमार्थ हा रिटायरमेंट माणसाचा उद्योग आहे, परमार्थ हा आळशी माणसाचा उद्योग आहे. पण परमार्थ हा म्हाताऱ्या माणसाचा उद्योग नाही, परमार्थ हा आळशी माणसाचा उद्योग नाही, परमार्थ हा रिटायरमेंट माणसाचा उद्योग नाही, तर परमार्थ हा तरुण माणसाचा उद्योग आहे. परमार्थ हा तरुण माणसाचा उद्योग आहे. गड्या, तुम्ही जो परमार्थ करताय ना उतार वयामध्ये, ऐका बरं का, तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन मी करणार नाही, तर तुमचं बरं होईल असा कीर्तन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे नीट लक्ष द्या. तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन करणार नाही. तुम्ही ज्या वयामध्ये परमार्थ करताय ना, त्या वयामध्ये हे लेकरं, त्या म्हणजे ज्या वयामध्ये म्हणजे वय झालं आणि वय झाल्याच्या नंतर तुम्ही ज्या परमार्थ करताय तो परमार्थ हे लेकरं तरुण वयामध्ये करतात. तरुण भाग्यवंत गंडे हरी नटे हरी कीर्तनात. महाराज, तरुणाने परमार्थ केलं पाहिजे, तरुणाने इकडं आलं पाहिजे, तरुणाने भजन केलं पाहिजे, तरुणाने नामस्मरण केलं पाहिजे. या लेकरांच्या आईवडिलांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज, द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. कारण की देवाला फूल हे कसं वाहिलं जातं? देवाला फूल कसं वाहिलं जातं? देवाला कळी वाहतो का आपण? अजिबात नाही. मग सुकलेलं वाहतो का? अजिबात नाही. उमललेलं आहे का? ताजं फुल आपण भगवंताला वाहत असतो आणि तो परमार्थ हा तरुण वयामध्ये होत असतो. त्याच्यामुळं तुकोबराय म्हणतात, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. या वयामध्ये परमार्थ केला पाहिजे, या वयामध्ये साधना केली पाहिजे, जेणेकरून आपलं जीवन यशस्वी होईल. महाराज, जाणं भाग आहे, मरण भाग आहे. या मृत्यूलोकामध्ये आत्तापर्यंत जो जो आला त्याला जावं लागलेलं आहे. महाराज, त्याला जावं लागलेलं आहे. मग कोण कोण आला महाराज? देव आले. देवाला आणावं लागतं बरं का, देवाला आणावं लागतं. संत हे येत असतात आणि तुम्हा आम्हाला यावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं, आहे का नाही? देवाला आणावं लागतं. संत येत असतात आणि तुम्हाला आम्हाला यावं लागतं. इच्छा नसेल तरी यावं लागतं, इच्छा नसेल तरी यावं लागतं. त्याच्यामुळं या मृत्यूलोकामध्ये ज्यावेळेस आपण जन्म घेतो त्यावेळेस भगवंताने हा देह भजनासाठी दिलेला असतो. कशासाठी दिलेला असतो? देवे दिला देह, देवे दिला देव दिला देह भजना गोमटा. देवे दिला भजना गोमटा. देवे दिला देह, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह
वाटा बादिकेचा महाराज. देवाने आपल्याला हा देह जर भजनासाठी जर दिला असेल तर त्याला अनेक फाटे फुटले महाराज. भजन करायला काय लागतं? काय लागतं भजन करायला? हा, सप्ताह करायचा म्हटल्याच्या नंतर मोठा मंडप द्यावा लागतो, आहे का नाही? मोठी साऊंड सिस्टीम बोलवावी लागते, मोठे मोठे कीर्तनकार बोलावे लागतात, गायक बोलवावे लागतात, वादक बोलवावे लागतात, सगळ्यांना बोलावं लागतं. आणि शेवट महाराजांना पाकिट दिलं जातं तेही, आणि अन्नदान करावं लागतं. या गोष्टी सप्ताह करता लागतात. पण भजनाकरता काय लागतो? रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी काय लागतं? रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी काय लागतं? काही लागत नाही याच्यातलं, पण ते मुखाला येत नाही गडे. येतं किरण महाराज? ते मुखाला येत नाही महाराज. घरामध्ये सत्यनारायण करायचं असेल, घरामध्ये सत्यनारायण करायचं असेल तर सत्यनारायण करण्यासाठी काय काय लागतो? काय काय लागतं? ब्राह्मण बुवा लागतात, देवा लागतो, आहे की नाही? पुन्हा 5 खारका लागतात, 5 सुपाऱ्या लागतात, 5 पानं लागतात, आणि 1.25 किलोचा रवा लागतो, 1.25 किलोचा ती साखर लागते, 1.25 किलो तूप लागतं. या सगळ्या गोष्टी सत्यनारायण महापूजेसाठी लागतात. पण भजनासाठी काही एक लागत नाही. भजनासाठी काही लागत नाही. कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही प्रांतामध्ये, कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही तालुक्यामध्ये, कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही वस्तीवर, कुठल्याही वाडीवर जिथे गाव नसेल, जिथे गाव नसेल तिथेही तुम्ही भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन करू शकता महाराज. कुठं गाव नसेल तिथं तुमच्या खांद्यावर अंतयात्रा आहे, तुमच्या खांद्यावर अंतयात्रा आहे, आणि तुम्ही स्मशानाच्या दिशेने निघालात त्यावेळेस सुद्धा तुम्ही भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन करू शकता. त्यावेळेस सुद्धा तुम्ही भगवंताचं चिंतन करू शकता. मग ते केलं पाहिजे महाराज. राम म्हणायला वेळ लागत नाही, राम म्हणायला वेळ लागत नाही, पण ते आपल्या तोंडाला येत नाही. नामदेव महाराजांना विचारलं, नामदेव महाराज की बाबा तुम्ही एवढं भजन करताय, रामकृष्ण तुम्ही एवढं भजन करताय, नामस्मरण करताय, तुम्ही पांडुरंगाचे एवढे जवळ गेले, हे कशामुळे गेले? त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतायत की बाबा ही आमची एका जन्माची पुण्याई नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवया विठ्ठले कृपा केली, देवया विठ्ठले कृपा केली, देवया विठ्ठले कृपा केली. जन्म आणि तेव्हा या विठ्ठली कृपा केली. बाबा हे एका जन्मीचं आमचं पुण्य नाही रे, हे एका जन्मीचं आमचं पुण्य नाही. कितीतरी जन्म आम्ही या भगवंताच्या सेवेमध्ये घालवले आणि ती सेवा आत्ताशी फलद्रूप झाली. आणि तो भगवंत आमच्या संग जेवतोय, आमच्या संग बोलतोय, ऐका नाही, आमच्या संग आळंदी पंढरीची वारी करतोय, आमच्या संग आळंदी पंढरीची वारी करतोय. सोपं नाही महाराज, एका जन्मामध्ये भगवंत प्राप्ती होणं सोपं नाही. तुम्हाला सांगेल भक्तीची पराकाष्ठा काय असते तुम्हाला सांगेल. पंढरपूर नावाच्या क्षेत्रामध्ये, पंढरपूर नावाच्या क्षेत्रामध्ये कर्माबाई नावाची एक दासी होती. पंढरपुरामध्ये
नावाची एक दासी होती आणि त्या दासीचं एक काम होतं महाराज. वय झालेलं होतं आणि वय झाल्याच्या नंतर महाराज ती कुठलंही ज्यावेळेस काम करायची ना, ती कुठलंही ज्यावेळेस काम करायची त्यावेळेस ते काम महाराज कृष्णार्पण करायचे. तिने झाडून घेतलं कृष्णार्पण, स्वयंपाक केला कृष्णार्पण, धुणं धुतलं कृष्णार्पण, खुरपायला गेली कृष्णार्पण, असं करायचे. आणि पंढरपुरामध्ये ती राहत होती. भगवान पंढरीनाथावर तिची खूप श्रद्धा होती. आळंदी पंढरीची वारी महिन्याची ती वारी करायची, एकादशीचं पवित्र व्रत करायची आणि भगवंतावर खूप श्रद्धा त्या आजीची होती. त्या आजीचं नाव कर्माबाई होतं. एक दिवस त्या आजीची ती साधना फलद्रूप झाली. काय झाली? तपश्चर्या झाली. आणि तपश्चर्या झाल्याच्या नंतर महाराज त्या आजीने, त्या कर्माबाईने घर झाडून घेतलं. घर झाडलं, अंगण झाडलं आणि अंगण झाडल्याच्या नंतर महाराज तो केर उचलला आणि उकंड्यावर नेऊन टाकला. कशावर नेऊन टाकला? तो केर उचलला आणि उकंड्यावर नेऊन टाकल्याच्या नंतर महाराज तो केर महाराज उकंड्यावर टाकला आणि तिकडं राऊळामध्ये भगवंताच्या डोक्यावर तो केर जाऊन पडला. कुठं पडला? भगवंताच्या डोक्यावर जाऊन तो केर पडला. आणि केर पडल्याच्या नंतर महाराज त्या ब्राह्मण मंडळीने, त्या बडवे मंडळीने तो देवाच्या अंगावर डोक्यावर केर पडलेला बघितला, तो कचरा पडलेला बघितला आणि बघितल्याच्या नंतर बाबा ह्या कचरा देवाच्या अंगावर टाकला कुणी? हा कचरा देवाच्या अंगावर टाकला कुणी? कोण असा भक्त आहे की बाबा ह्यो देवाच्या अंगावर कचरा आणून टाकतोय? असं महाराज ती ब्राह्मण मंडळी पण त्याच उंचीची मंडळी होती. त्यांनी पंढरपुरामध्ये शोध घेतला, पंचकृषीमध्ये शोध घेतला आणि पंचकृषीमध्ये शोध घेतल्याच्या नंतर कोणी सापडलं नाही. मग पंढरपुरामध्ये शोध घेतला आणि पंढरपुरामध्ये गोपाळपुऱ्यामध्ये कर्माबाई नावाची एक म्हातारी आजी त्यांना दिसली आणि त्या कर्माबाईकडे गेल्याच्या नंतर ती हरिभक्त होती. लोकांनी सांगितलं की इथं कर्माबाई राहते म्हणून. आणि ती हरिभक्त असणारी ती कर्माबाई, ते ब्राह्मण मंडळी तिच्याकडे गेले आणि गेल्याच्या नंतर तिला हात जोडले आणि हात जोडल्याच्या नंतर ते म्हणाले की बाबा तुमची श्रद्धा भगवंतावर भरपूर आहे, तुमची भक्ती फलद्रूप झालेली आहे, पण असं काम करू नका की देवाला त्रास होईल, आम्हाला त्रास होईल. असं काम करू नका की देवाला त्रास होईल, आम्हाला त्रास होईल. महाराज आता तिची तो भोळा भाव होता, त्या कर्माबाईचा भोळा भाव होता. कुठलंही काम केलं का कृष्णार्पण, कुठलंही काम केलं तर कृष्णार्पण. महाराज तुकोबाराय म्हणतात पहा, माझी मज झाली अनावर वाचा नामाचा घेतला असे, आहे का नाही? कुठलंही काम केल्याच्या नंतर कृष्णार्पण, कुठलंही काम केल्याच्या नंतर कृष्णार्पण. महाराज 2-4 दिवस त्या आजीने आवर्त घेतलं. पण महाराज सवयीनुसार एक दिवस पुन्हा धुणं धुतलं कृष्णार्पण, स्वयंपाक केला कृष्णार्पण, घर झाडलं, अंगण झाडलं, शेण उचललं आणि तो सगळा महाराज तो कचरा उकंड्यावर घेऊन टाकला आणि सहज महाराज त्या आजीच्या तोंडामधनं कृष्णार्पण हे शब्द निघाले. काय निघाले? ऐकताय ना तुम्ही कीर्तन? त्या आजीच्या तोंडामधनं कृष्णार्पण हे शब्द निघाले आणि महाराज राऊळामध्ये पांडुरंगाच्या डोक्यावर तो सगळा कचरा येऊन पडला. राऊळामध्ये भगवान श्री पंढरीनाथाच्या डोक्यावर तो कचरा येऊन पडला आणि तो कचरा येऊन पडल्याच्या नंतर त्या बडवे मंडळीने, त्या ब्राह्मण मंडळीने तो कचरा बघितला आणि त्या ब्राह्मण मंडळीच्या महाराज तळपायाची आग मस्तकाला गेली. या म्हातारीला म्हणलो होतो मी, या म्हातारीला आम्ही म्हणालो होतो की तू इथून पुढं कृष्णार्पण म्हणायचं नाही, कृष्णार्पण म्हणायचं नाही. महाराज ती बडवे मंडळी ऐका बरं का, ती बडवे मंडळी त्या म्हातारीकडे गोपाळपुऱ्यामध्ये गेले, कर्माबाईकडे गोपाळपुऱ्यामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ब्राह्मण मंडळीची तळपायाची आग मस्तकाला गेलेली होती. तळपायाची आग मस्तकाला जाती का तुमच्या? जाती का? नाही जात? बरं. गेले आणि महाराज त्या आजीचं वय पाहिलं नाही, काही पाहिलं नाही आणि मागचा पुढचा विचार न करता त्या आजीच्या त्या बडवे मंडळींनी कानाखाली मारली. काय केलं? कानाखाली मारली आणि कानाखाली मारल्याच्या नंतर महाराज त्या आजीने हात जोडले.
हात जोडले, आजीची बोलती बंद झाली, बोलणं बंद झालं. ते बडवे मंडळी पुन्हा मंदिरामध्ये रावळामध्ये आले आणि आल्याच्या नंतर महाराज भगवंताचा तो लालबुंद चेहरा त्या बडवे मंडळीने पाहिला. पांडुरंगाच्या तो लाल चेहरा त्या बडवे मंडळीने पाहिला. थोडेसे ते बडवे मंडळी, ते ब्राह्मण मंडळी देवाच्या जवळ गेले आणि देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर देवाचा गाल लाल दिसला. देवाचा गाल लाल दिसला आणि लाल दिसल्याच्या नंतर आणखीन थोडंसं जवळ गेले आणि जवळ गेल्याच्या नंतर देवाच्या गालावर महाराज, तो गाल म्हणजे काय, तो सामान्याचा गाल आहे का, तुमचा आमचा गाल आहे का, तो हा जगाच्या मालकाचा गाल आहे तो. आणि त्या जगाच्या मालकाच्या गालावर 5 बोट उठलेले दिसले. किती बोट? 5 बोट उठलेले दिसले. महाराज, तो ब्राह्मण देवाशी बोलू लागला. त्या ब्राह्मणाचा पण काय अधिकार असेल महाराज, तेव्हाचा ब्राह्मण देवाशी बोलत होता, ऐक नाही. तो ब्राह्मण देवाशी बोलू लागला, देवा अहो हे कुणी केलं? तुमच्या गालावर 5 बोट दिसत आहेत, तुमच्या गालावर 5 बोट दिसत आहेत, हे कुणी केलं? देव म्हणाला, अरे हे कुणी केलं विचारतोय, हे तू केलंय. कुणी केलंय? कुणी केलंय? तू केलंय. मी कधी केलं? अरे तू कर्माबाई नावाच्या दासीवर हात चालवला. काय चालवला? हात चालवला. तू तिच्या कानामाग मारली आणि ती जे मला अर्पण करते, ती मला जे अर्पण करते ते मला प्राप्त होतं. तू तिच्या कानामाग झापड मारली आणि ती मला अर्पण झाली. म्हणजे तू तिला मारली नाही, तू मला मारली. भगवंत काय म्हणाले? तू तिला मारली नाही, तू मला मारली. महाराज कोणाला मारली? भगवंताला मारली. महाराज काय त्या भक्तीची परिकाष्ठा असेल, त्या भक्तीची काय परिकाष्ठा असेल, तुम्ही विचार करा. साधा तुम्ही कुठलंही कर्म करा, तुम्ही खुरपत असाल तर भगवंताचं नामस्मरण करू शकता तुम्ही. मी तर कायम माझ्या कीर्तनामध्ये म्हणत असतो, तुम्ही माता भगिनी, तुम्ही जर स्वयंपाक करत असाल आणि स्वयंपाक करताना जर भगवंताचं नामस्मरण करत असाल तर तो स्वयंपाक प्रसाद होईल. पवित्र ते अन्न हरी चिंतने भोजन, हरी चिंतने भोजन, हरी चिंतने भोजन. स्वयंपाक करताना जर भगवंताचं नामस्मरण करत असाल तर तो स्वयंपाक प्रसाद होईल. तुम्ही जेवत असाल आणि जेवताना जर भगवंताचं नामस्मरण करत असाल तर ते जेवण महाप्रसाद होईल. तुम्ही चालत असाल आणि चालताना जर भगवंताचं नामस्मरण करत असाल तर ते चालणं तीर्थयात्रा होईल. तुम्ही स्नान करत असाल आणि स्नान करताना जर भगवंताचं नामस्मरण करत असाल तर ते स्नान तीर्थस्नान होईल. झोपण्याच्या अगोदर जर आपण भगवंताचं नामस्मरण करत असू तर ती झोप समाधी होईल. आणि आपण घरामध्ये भगवंताचं नामस्मरण करत असू ना तर ते घर एक ना एक दिवस मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. टाळ्या वाजू नका हो, टाळ्या वाजू नका. का वाजू नका? नामस्मरण करा मग टाळ्या वाजवा. विठ्ठल नामस्मरण केलं पाहिजे. या कलियुगामध्ये आपल्याला जर उद्धरून जर जायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण गरजेचं आहे. भगवंताचं आपण नको तिथं डोकं लावतो, नको तिथं लावतो का नाही? आपण एकामेकाच्या उचापात्या करतो, पंचिती करतो, पण भगवंताचं नामस्मरण करत नाही. तुम्हाला मी सांगेल महाराज, मी घडलेला प्रकार सांगेल बरं का किरण महाराज. मी राहणारा बेलापूरचा. कुठाला? बेलापूरचा. मग त्या आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतचे नळ आहेत. ग्रामपंचायतचे सरकारी नगरपालिकेचे नळ आहेत. आणि त्या सकाळी 7 वाजता पाणी येतं. किती वाजता पाणी येतं? सकाळी 7ला पाणी येतं. मी सकाळी माझा नित्यनेम उरकला, स्नान वगैरे केलं, नित्यनेम उरकला आणि हरिहराच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता निघालो. आणि दर्शनाकरता निघाल्याच्या नंतर
एका चौकामध्ये आलो आणि चौकामध्ये आल्याच्या नंतर त्या चौकामध्ये नगरपालिकेचा ग्रामपंचायतचा नळ होता आणि त्या नळावर महाराज आमच्या गल्लीतल्या बाया पाणी भरत होत्या. आमच्या गल्लीतल्या बाया पाणी भरत होत्या पण त्या नुसत्या बाळासाहेब भाऊ त्या नुसत्या पाणी भरत नव्हत्या, तर त्या नळावर ते भांडणं करत होत्या. काय करत होत्या? बोलणं कळतंय ना माझं? त्या नळावर त्या भांडणं करत होत्या. महाराज मला त्यांचे माऊली भाऊ भांडणं पौशी वाटली, त्या महिलांचे भांडणं पौशी वाटले. मी गाडी स्टँडला लावली, गाडी लावली बाजूला, गाडीहून उतरलो, गाडी बाजूला लावली आणि मी त्या मावशींचे भांडणं पाहत बसलो. त्या भांडणं अशा करत होत्या संजू भाऊ, एक शिवी डबल नाही, एक शिवी डबल नाही, एक सुद्धा शिवी डबल नाही. थोडंसं बरं वाटलं ते भांडणं पाहून मला की बाबा बघितले पाहिजे अशी भांडणं कधीतरी. एक शिवी डबल नाही आणि एक शिवी डबल नसल्यामुळं मी त्यांना विचारलं, हौसा काकू काय भांडत होत्या तुम्ही, काय गोड भांडत होत्या हा? असं मी म्हटल्याच्या नंतर त्या हौसा काकू मला म्हणाल्या की महाराज हे तर काहीच नाही, हे तर काहीच नाही, हा तर फक्त ट्रेलर होता, हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर तर अजून बाकी आहे म्हणे, पिक्चर अजून बाकी आहे. म्हणजे मला सांगायचं काय, लोकाला शिव्या द्यायला वेळ आहे पण भगवंताचं नामस्मरण करायला वेळ नाही. त्याच नळावर त्याच तिघी जणी जर असं भांडण केलं असतं कसं? एक बाई जर अशी म्हटली असती त्या नळावर रामकृष्ण हरी आणि दुसरी बाई वासुदेव हरी असं जर त्या नळावरती म्हणली असती तर ते भांडण झालं असतं का? बोलता येतं का तुम्हाला? घरात भांडता का नाही यांचं सगळं? नाही भांडत? बरं, त्या नळावर एक बाई जर अशी म्हटली असती रामकृष्ण हरी आणि दुसरी वासुदेव हरी म्हटली असती तर ते भांडण झालं असतं का? भांडण झालं असतं का? ते भांडण झालं नसतं, ते भजन झालं असतं. काय झालं असतं? भजन झालं असतं. त्याच्यामुळं ते भजन करणं गरजेचं आहे. भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. आमचे गुरुजी आम्हाला आळंदीमध्ये असताना पाठामध्ये ते एक छोटासा दृष्टांत सांगायचे बरं का. गुरुवर्य उल्हास बाबा सूर्यवंशी ते पाठामध्ये दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे एक आंधळा होता. काय होता? आंधळा होता. आणि तो आंधळा महाराज वय झालं, लग्न व्हायला तयार नाही. माऊली भाऊ लग्न व्हायला तयार नाही. इकून तिकून लग्न झालं महाराज त्या आंधळ्याचं. काय झालं? इकून तिकून त्या आंधळ्याचं लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर महाराज तो आंधळा इतका खतरनाक होता, गावात भांडण लावल्याशिवाय त्याला करमत नव्हतं. घरी आल्यावर झोपच लागत नव्हती त्या आंधळ्याला. गावात भांडण लावल्याशिवाय त्या आंधळ्याला करमत नव्हतं. लग्न झालं, ती बायको बिचारी कमवायची आणि त्याला खाऊ घालायची. हा गावामध्ये गेला आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर एका गल्लीमध्ये त्यांनी एका जोडप्याचं भांडण लावलं. आणि भांडण लावल्याच्या नंतर महाराज तो घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर बायकोने ताट केलं, जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर तो आतमध्ये झोपला. आणि झोपल्याच्या नंतर महाराज त्याची बायको गहू निसत होती. काय निसत होती? गहू निसत होती. दरवाजा बंद होता. गल्लीतली बाई घरी आली आणि दरवाजा वाजवला. आणि दरवाजा वाजवल्याच्या नंतर महाराज कोण आलाय म्हणून त्याची बायको उठून गेली आणि उठून गेल्याच्या नंतर दरवाजा उघडला आणि ती गल्लीतली बाई महाराज ती भांडणं करायला आलेली होती. काय करायला आलेली होती? भांडण करण्यासाठी ते घरी आलेली होती. कुठं गेला तो आंधळा? त्यांनी माझे आणि माझ्या मालकाचे भांडणं लावलेत. आता जर तो पुन्हा गल्लीमध्ये दिसला तर त्याचा पाय ठेवायचे नाही म्हटले मी. काय ठेवायचे नाही? पाय ठेवणार नाही. बाई निघून गेली महाराज. बाई निघून गेली आणि निघून गेल्याच्या नंतर त्याची जी बायको होती ना प्रसाद महाराज, ती गेली. म्हणे हा काही कामाचा नाही, 1 रुपया सुद्धा कमवत नाही, आयता माझ्या जीवावर बसून खातो, हा काही कामाचा नाही. असं म्हटल्याच्या नंतर महाराज तो ज्या पलंगावर बसलेला होता ना
झोपलेला होता ना त्या पलंगाजवळ गेली आणि कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्याच्या कमरामध्ये त्याच्या बायकोनी लाद घातली. काय घातली? काय घातली? लाद घातली. आणि लाद घातल्याच्या नंतर महाराज तो जमिनीवर पडला. तो जमिनीवर पडला आणि जमिनीवर पडल्याच्या नंतर महाराज त्याला वाटलं की काय उपयोग काय आपला जगून, आपला जगून उपयोग काय असं म्हटला. आणि आता बायकोच्या लाता खायला लागलो म्हटल्याच्या नंतर आपला जगून उपयोग नाही. महाराज त्या आंधळ्याने ती काठी घेतली आणि काठी घेतल्याच्या नंतर पंढरपूरच्या दिशेने, आता पंढरपूरला जायचं, आता पुन्हा घराकडे यायचं नाही, ऐका नाही, आता प्रपंचात काही राहिलं नाही. बायको मारायला लागली म्हटल्यावर काय राहिलं प्रपंचामध्ये, ऐका नाही, आता पंढरपूरला जायचं. आणि असं करत करत महाराज तो मजल करत 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 पंढरपूरच्या दिशेने निघाला. तो आंधळा पंढरपूरच्या दिशेने निघाल्याच्या नंतर महाराज रात्र झाली. आधीच दिसत नव्हतं आणि रात्र झाली. आणि रात्र झाल्याच्या नंतर महाराज त्याच्या चाचपडत चाललं होता. आणि चाचपडत जात असताना महाराज त्याच्या पायाला एक मोठी सोन्याचा हंडा घावला. काय घावला? सोन्याचा हंडा घावला. आणि हंडा घावल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं, त्या आंधळ्याच्या लक्षात आलं की बाबा या घागरीमध्ये, या हंड्यामध्ये नक्कीच सोन्याच्या मोहरा आहेत. हे लक्षात आल्याच्या नंतर महाराज तिने तो उचललं. माऊली भाऊ, त्यांनी तो हंडा उचलला. मग आता त्याने काय करायला पाहिजे होतं संजू भाऊ? पंढरपूरला जायला पाहिजे होतं का घरी यायला पाहिजे होतं? कुठं माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? त्या आंधळ्याने कुठं जायला पाहिजे होतं? पंढरपूरला जायला पाहिजे होतं का घरी यायला पाहिजे होतं लाता खायला? हा, कुठं जायला पाहिजे होतं प्रसाद महाराज? हा, तो पंढरपूरला गेला नाही महाराज. तो पंढरपूरला गेला नाही. तो घराच्या दिशेने पुन्हा मागं आला. आणि घराच्या दिशेने पुन्हा मागं आल्याच्या नंतर घरी परतला. तो हंडा ती घागर जवळ, ती सोन्याची घागर जवळ. आणि घरी परतल्याच्या नंतर त्याच्या दारावर महाराज आवाज केला. आणि आवाज केल्याच्या नंतर महाराज त्याच्या बायकोनी ते दार उघडलं. काय उघडलं? दार उघडलं. आणि दार उघडल्याच्या नंतर त्या आंधळ्या नवऱ्याच्या हातामध्ये सोन्याचा हंड पाहते. आणि पाहिल्याच्या नंतर तो हंडा घेतला. बोला मालक, काय करू तुम्हाला खायला? तुम्हाला खायला संजू भाऊ काय करू? विठ्ठल काय करू म्हटल्याच्या विठाला काय करू म्हटल्याच्या नंतर महाराज तो म्हटला की बाबा मला पुरणपोळी करू नको, मला पिझ्झा करू नको, मला पोहे करू नको, मला वडापाव करू नको, मला भजे करू नको, मला काही करू नको म्हणले. मला काही करू नको, फक्त एक काम करतो, मी ज्या पलंगावर झोपलो होतो ना त्या पलंगावर मी पुन्हा एकदा झोपतो आणि तू पुन्हा पाठीमागणं ये आणि पुन्हा माझ्या कमरात लाद घाल. आणि लाद घातल्याच्या नंतर मी पुन्हा पंढरपूरच्या दिशेने जातो. आणि गेल्याच्या नंतर मला पुन्हा एक हंडा काय म्हणे सापडेल, पुन्हा एक हंडा सापडेल. महाराज मला खरं सांगा, माझा दृष्टांत संपला, मला सिद्धांताकडे यायचंय महाराज. आता त्याच्या बायकोने किती वेळा लाता घातल्याच्या नंतर त्याला हंडा सापडेल? किती वेळा लाता घातल्याच्या नंतर? आयुष्यभर जरी त्याच्या बायकोने त्याच्या कमरात लाता घातल्या तरी त्याला हंडा सापडणार नाही महाराज. तसा हा देह आहे आपला महाराज, तसा आपला देह आहे की बाबा किती जन्म महाराज, पुढचा जन्म हाच भेटेल का सांगता येईल का? पुढचा जन्म हाच भेटेल का आपल्याला सांगता येत नाही महाराज. तसं त्याच्यामुळं भगवंताचं भजन केलं पाहिजे. नरदेहा दुर्लभ जाणारे, नरदेहा दुर्लभ हे सतवर्षात निघणारे, सतवर्षात त्यामध्ये तुम्ही आत्मा सुद्धा
शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन करणं गरजेचं आहे. आहे की नाही? केलं पाहिजे महाराज, केलं पाहिजे. कारण की या जन्मामध्ये आपण ते जर केलं नाही तर आपला उपयोग नाही महाराज. आपण कधी करतो त्या भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं कीर्तन? ज्या वेळेस आपल्या वाटेला दुःख येतं, ज्या वेळेस आपल्या वाट्याला दुःख येतं, त्यावेळेस आपण भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन करत असतो महाराज. त्यावेळेस आपण भगवंताचं चिंतन करतो. दुःख आलं रे आलं, भगवंताचं चिंतन आपल्याकडनं होतं महाराज. मी आत्तामध्ये मी अयोध्येला गेलो होतो. कुठं गेलो होतो? अयोध्येला गेलो होतो. आणि अयोध्येला गेल्याच्या नंतर महाराज, किरण महाराज, अयोध्येला गेल्याच्या नंतर ज्या धर्मशाळेमध्ये माझा मुक्काम पडला ना, ज्या धर्मशाळेमध्ये माझा मुक्काम पडला, त्या धर्मशाळेमध्ये एक महात्मा राहत होता, एक साधू अवलिया पुरुष राहत होता. दररोजचा आमचा नित्यनेम असतो, पहाटे 4ला उठायचं. आळंदीतली सवय होती. पहाटे 4ला उठायचं, इंद्रायणीच्या स्नानाला जायचं, आळंदीची प्रदक्षिणा करायची आणि माऊलींचं दर्शन घ्यायचं. आणि माऊलींचं दर्शन झाल्याच्या नंतर आपला नित्यनेम करण्यासाठी आपल्या धर्मशाळेमध्ये पुन्हा परत यायचं. असा आळंदीतला जो नित्यक्रम होता, तोच अयोध्येमध्ये गेल्याच्या नंतर माझा नित्यक्रम होता. पहाटे 4ला उठायचं, शरयू गंगेच्या स्नानाला जायचं. गंगेचं स्नान झाल्याच्या नंतर प्रभू रामलल्लाचं दर्शन घ्यायचं आणि रामलल्लाचं दर्शन घेतल्याच्या नंतर अयोध्येची प्रदक्षिणा करायची. आणि अयोध्येची प्रदक्षिणा आटोपल्याच्या नंतर आपल्या धर्मशाळेमध्ये यायचं, आपली देवपूजा, आपला नित्यनेम करायचा. आणि नित्यनेम केल्याच्या नंतर महाराज भोजन प्रसाद घ्यायचा. असा नित्यनेम होता. त्याच आश्रमामध्ये एक महात्मा राहत होता. तो महात्मा बरोबर मी ज्या टायमाला उठायचो त्याच टायमाला तो महात्मा पहाटे 4 वाजता उठायचा. किती वाजता उठायचा? पहाटे 4 वाजता उठायचा. आणि पहाटे 4 वाजता उठल्याच्या नंतर शरयू नदीच्या गंगेच्या स्नानाला तो महात्मा जायचा. शरयू गंगेचं स्नान करायचा. आणि शरयू गंगेचं स्नान केल्याच्या नंतर रामलल्लाचं दर्शन घ्यायला जायचं. रामलल्लाचं दर्शन एकदा घेतलं की अयोध्येची नगर प्रदक्षिणा करायचा. नगर प्रदक्षिणा केली का त्याचा नित्यनेम करण्यासाठी त्या आश्रमामध्ये, मी ज्या आश्रमामध्ये राहत होतो त्या आश्रमामध्ये तो महात्मा यायचा. तो महात्मा त्या आश्रमामध्ये यायचा. आणि आल्याच्या नंतर महाराज त्याची देवपूजा, त्याचा नित्यनेम, त्याचं वाचन वगैरे सगळं आटोपल्याच्या नंतर तो तुळशीला पाणी घालण्यासाठी वट्ट्यावर यायचा. तुळशीला पाणी घातलं, तुळशीला प्रदक्षिणा केली, सूर्यदेवाला नमस्कार केला आणि सगळा त्याचा नित्यनेम मोठं उरकल्याच्या नंतर तो हातामध्ये दगड घ्यायचा. काय घ्यायचा? हातामध्ये दगड घ्यायचा. आणि दगड घेतल्याच्या नंतर महाराज त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला जखम झालेली होती. काय झालेली होती? जखम झालेली होती. उजव्या पायाच्या अंगठ्याला जखम झालेली होती. तो दगड घ्यायचा आणि दगड घेतल्याच्या नंतर महाराज त्या जखमीवर तो दगड मारायचा. संजू काय करायचा? त्या जखमीवर तो दगड मारायचा आणि दगड मारल्याच्या नंतर ती जखम रक्तबंबाळ करायचा. काय करायचा? रक्तबंबाळ ती जखम करायचा. आणि हा प्रकार मी गेले 3 दिवसापासून पाहत होतो. किती दिवसापासून पाहत होतो? इकडे लक्ष द्या बरं का. गेले 3 दिवसापासून मी हा प्रकार पाहत होतो. एक 4थ्या दिवशी महाराज मी पहाटे 4ला उठलो. मी पहाटे 4ला उठलो, तो महात्मा पण पहाटे 4ला उठला. आणि उठल्याच्या नंतर महाराज दररोजचा नित्यनेम असल्यामुळे शरयू गंगेच्या स्नानाला आम्ही 2 जण गेलो. ते महात्मा पुढं मी मागं, तो महात्मा पुढं मी मागं. शरयू गंगेच्या स्नानाला गेलो आणि गंगेच्या स्नानाला गेल्याच्या नंतर गंगेचं स्नान केलं. आणि तिथून पुढं रामलल्लाचं दर्शनाला तो महात्मा पुढं मी मागं, तो महात्मा पुढं मी मागं. रामलल्लाचं दर्शन त्या महात्म्याने घेतलं आणि मीही रामलल्लाचं दर्शन घेतलं. पुन्हा त्या महात्म्याने अयोध्येची प्रदक्षिणा केली. त्या महात्म्याने अयोध्येची प्रदक्षिणा केली, मीही अयोध्येची प्रदक्षिणा केली. आणि आमचा नित्यनेम करण्यासाठी तो महात्मा आणि मी पुन्हा त्या आश्रमामध्ये आलो. आणि आश्रमामध्ये आल्याच्या नंतर त्याचा नित्यनेम त्या महात्म्याचा उरकला.
आणि नित्यनेम उरकल्याच्या नंतर तो महात्मा वट्ट्यावर आला आणि वट्ट्यावर तुळशीला पाणी घातलं आणि तुळशीला पाणी घातल्याच्या नंतर हातामध्ये दगड उचलला आणि दगड उचलल्याच्या नंतर ज्या ठिकाणी ज्या अंगठ्याला जखम झालेली होती त्या अंगठ्याला त्या महात्म्याने पुन्हा मारलं, म्हणजे त्याला रक्तभंबाळ केली. काय केलं? रक्तभंबाळ केलं. मग मला राहावलं नाही, मी त्या महात्म्याला विचारलं, महात्मा जी मैं आपको हर रोज देखता हूँ, आप हर रोज आपका नित्यनेम होने के बाद. माझी हिंदी एवढी चांगली नाही बरं का, मी मराठीत सांगतो. मी त्या महात्म्याला विचारलं, महात्माजी मी आपल्याला दररोज पाहतो, तुमचा नित्यनेम उरकल्याच्या नंतर तुम्ही हातामध्ये दगड घेता आणि दगड घेतल्याच्या नंतर तुम्ही ज्या पायाला जखम झालेली आहे, ज्या अंगठ्याला जखम झालेली आहे त्या अंगठ्याला दगड मारता. याचं कारण काय किरण महाराज? याचं कारण काय महाराज? त्या उत्तर भारतातले महात्मा होता महाराज, तो त्या भागातले महात्मे म्हणजे नुसती आग महाराज, नुसती आग. ते भगवे कपडे घातलेले ते महात्मे, नुसती आग महाराज. मी थोडंसं घाबरलो आणि घाबरल्याच्या नंतर पुन्हा मी थोडंसं धाडस केलं आणि धाडस केल्याच्या नंतर त्या महात्म्याला मी हात जोडले, विनम्रपणे हात जोडले आणि त्या महात्म्याला म्हटलो, महात्माजी आप ऐसा क्यों करते, तुम्ही असं का करता? त्यावेळेस त्या महात्म्याने दिलेलं उत्तर खूप गोड होतं महाराज. घरी घेऊन जा हे उत्तर, घरी घेऊन जा प्रत्येकाने आणि जीवनामध्ये अंमलबजावणी करा त्या वाक्याची. तो महात्मा मला म्हटला की बच्चे, ज्या वेळेस मी सुखामध्ये असतो, ज्या वेळेस मी सुखामध्ये असतो त्यावेळेस माझ्याकडनं त्या भगवंताचं नामस्मरण होत नाही. ज्या वेळेस मी सुखामध्ये असतो त्यावेळेस माझ्याकडनं त्या भगवंताचं नामस्मरण होत नाही. पण ज्या वेळेस ही जखम ठसठस करते, मुसमुस करते, त्यावेळेस प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला त्या भगवंताचं माझ्याकडनं भजन होतं महाराज. ही जखम ज्या वेळेस ठसठस करते, मुसमुस करते, त्यावेळेस प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासाला माझ्याकडनं त्या भगवंताचं भजन होतं. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय, माझा दृष्टांत संपला. म्हणजे त्या महात्म्याला मला सांगायचं होतं की ज्या वेळेस मी सुखामध्ये असतो त्यावेळेस माझ्याकडनं भजन होत नाही, पण ज्या वेळेस माझ्यावर एखादा दुःखाचा प्रसंग येतो त्यावेळेस माझ्याकडनं भगवंताचं भजन होतं. त्यावेळेस माझ्याकडनं त्या भगवंताचं भजन होतं महाराज. मला त्या महात्म्याची गोष्ट तुम्हाला सांगायची नाही, त्या महात्म्याची गोष्ट मला तुम्हाला सांगायची नाही. तुमचं आणि माझं पण तसंच आहे महाराज, तुमचं आणि माझं तसंच आहे ना. दुःख आला का विठ्ठल 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 विठ्ठल, राम 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 राम, काय करू बाया, काय करू बाया, काय करू, आहे का नाही? दुःख आल्याच्या नंतर महाराज, दुःख आल्याच्या नंतर राम राम करतो, पण सुखामध्ये येते का आठवण? सुखामध्ये त्या भगवंताची आठवण येत नाही. सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे म्हटलेलं आहे का नाही? ते क्षणिक सुख आहे. ज्ञानोबराय तर खूप खूप गोड वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात, विषय विषयाचा पडी पाडू. काय म्हणतात माऊली? विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवासी झाला. काय म्हणतात माऊली? कडू विषय गोड वाटतात आपल्याला. 3 तासाचा चित्रपट पापणी पडत नाही माऊली. पिक्चर पाहायचा म्हणल्यावर संजू पडती का, भगवान बाबा पडती का पापणी? 3 तासाचा चित्रपट पाहायचा म्हटल्याच्या नंतर आपली पापणी पडत नाही, पण 1 तासाचं भजन म्हटल्याच्या नंतर जीवावर येतं, आपल्याला लाजा वाटत नाही महाराज. थोडंसं कटू बोलल पण सत्य बोलल महाराज. पुन्हा म्हणतात, कोणी आणला होता रे तो महाराज कीर्तन झाल्यावर लई बोलत होता, असं नको व्हायला. हा, 3 तासाचा चित्रपट गोड वाटतो माऊली, पण 1 तासाचं भजन गोड वाटत नाही. 3 तासाचा चित्रपट नरकाला नेणारा आहे आणि 1 तासाचं भजन हे आपला उद्धार करणार आहे. 1 तासाचं भजन हे आपला उद्धार करणार. हे लेकरं पहा महाराज, आमचे हे लेकरं कुठून कुठून आलेत? 4-5 जिल्ह्यातले विद्यार्थी आहे. आमची इथं श्री हरिहर केशव गोविंद ज्ञानदान वारकरी शिक्षण संस्था एक छोटंसं रोपटं लावलेलं आहे आम्ही ते. आणि ह्या विद्यार्थी पहा ना,
अरे होठ दाबला तर दूध निघेल असे मुलं आहेत का नाही? अरे ज्या वयामध्ये पॅन्ट शर्ट घालून फिरायचं त्या वयामध्ये हे लेकरं, लोकांचे लेकरं धोत्र घालून परमार्थ करतायत. वाजवा यांच्यासाठी टाळ्या एकदा. आपल्याला कीर्तनात बसता येत नाही नीट, असं इकडे एक टंगड तिकडे एक टंगड, बसता येत नाही. बसता येत नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ ईश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. त्याच्यामुळं भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन करणं गरजेचं आहे. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं गरजेचं आहे. नामदेव महाराजांचं गोड प्रमाण आहे. नामदेव महाराज म्हणतात, तुळशी दळ भूमीवरी पडले ते जरी मस्तकी वंदिले, कोटी तीर्थ स्नान केले एवढे फळ नामा म्हणे. काय म्हणतात नामदेव महाराज? तुळशी दळ भूमीवरी पडले. दळ म्हणजे काय हो? दळ म्हणजे काय? दळ म्हणजे तुळशीचं पान. दळ म्हणजे तुळशीचं पान. आणि ते तुळशीचं पान जर जमिनीवर पडलेलं जर आपल्याला दिसलं तर नामदेव महाराज म्हणतात, त्या तुळशीच्या पानाला काय करा? लोटांगण घाला. काय करा? लोटांगण घाला, नामदेव महाराज म्हणतात. आणि लोटांगण घालायला त्या तुळशीच्या पानाला जर आपल्याला जमत नसेल ना, तर तिथपर्यंत चालत जा. ते तुळशीचं पान हातामध्ये घ्या आणि हातामध्ये घेतल्याच्या नंतर ते तुळशीचं पान मस्तकाला लावा. याच्याने काय होईल तर कोट्यावधी तीर्थाचं स्नान एका वेळेस घडेल. संजू भाऊ, कोट्यावधी तीर्थाचं स्नान एका वेळेस घडेल. एका वेळेस कोट्यावधी तीर्थाचं स्नान जर तुळशीचं पान मस्तकाला लावल्याच्या नंतर घडत असेल तर पवित्र अशी तुळशीची माळ बाळासाहेब घालायला काय हरकत आहे? घालताल ना मग, आहे का नाही? हा, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर आपला उद्धार होणार नाही? उद्धार होणार आहे. त्याच्यामुळं भगवंताचं भजन. यस, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे. आळंदी पंढरीची वारी, देहूची वारी, त्र्यंबकची वारी, पैठणची वारी केली पाहिजे महाराज. आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वासुदेव हरी वासुदेव हरी म्हटलं पाहिजे. ज्या प्रपंचामध्ये राहतो त्या प्रपंचातली कुठलीच गोष्ट सोबत येत नाही महाराज. कुठलीच गोष्ट. अद्याप मला तुम्ही सांगा, ज्या ज्या व्यक्ती मेल्यात त्या व्यक्तीने प्रपंचातलं काही नेलंय का हो सोबत? नेलंय का सोबत? अजिबात नाही. हा प्रपंच पूर्ण होत नसतो. आमचे गुरुवर्य आम्हाला पाठामध्ये एक छानसा दृष्टांत सांगायचे. गुरुवर्य म्हणायचे, पहिली दुसरीचा वर्ग होता. बडबड करू नका बरं. पहिली दुसरीचा वर्ग होता. गुरुजी वर्गामध्ये आले आणि गुरुजी वर्गामध्ये आल्याच्या नंतर गुरुजींनी मुलांना प्रश्न केला. सांगा म्हणे मुलांनो, ही गोदावरी गंगा कुठून उगम पावलेली आहे? ही गोदावरी गंगा कुठून उगम पावलेली आहे? प्रश्न जरा अवघड होता. आता पहिली दुसरीचाच वर्ग म्हटल्याच्या नंतर प्रश्न जरा अवघड होता. मुलांच्या आवाक्या बाहेरला होता. मुलं हशाळभूत झाले, खाली माना घातल्या. मुलं हशाळभूत झाले, खाली माना घातल्या. आणि खाली माना घातल्याच्या नंतर महाराज त्याच्यातून एक विद्यार्थी उठला. ते पोरग उठलं महाराज. ते बेडर होतं, चाप्टर होतं, हुशार होतं, गोड होतं, चुणचुणीत होतं. तो मुलगा उठला आणि त्याने तो गुरुजींना म्हणाला, गुरुजी मी सांगतो ना गोदावरी गंगा कुठून उगम पावलेली आहे. गोदावरी गंगा कुठून उगम पावलेली आहे मी सांगतो. असं म्हटल्याच्या नंतर त्या गुरुजींनाही बरं वाटलं. त्या गुरुजींना बरं वाटलं की बाबा या 50 विद्यार्थ्यांमधून एक तरी विद्यार्थी उठला. त्या गुरुजींना बरं वाटलं. गुरुजी म्हणाले, उठ म्हणे बाळू, सांग म्हणे ती गोदावरी गंगा कुठून उगम पावलेली आहे. ती गोदावरी गंगा कुठून उगम पावलेली आहे असं विचारल्याच्या नंतर ते टपकन
तो विद्यार्थी उठला, हाताची घडी घातली आणि हाताची घडी घातल्याच्या नंतर गुरुजींना सांगू लागला की गुरुजी, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर क्षेत्री, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर क्षेत्री गोदावरी त्र्यंबकेश्वर क्षेत्री ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी गंगेचा उगम झाला. कुठं झाला? नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर क्षेत्री ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी गंगेचा उगम झाला. गुरुजींना बरं वाटलं. गुरुजी म्हणाले, बाळू तिथून पुढं ती गंगा पुढं कुठं गेली? त्यावेळेस तो बाळू म्हणाला, गुरुजी तिथून पुढं ती गंगा कुशावर्त नावाच्या कुंडामध्ये आली. कुठं आली? कुशावर्त नावाच्या कुंडामध्ये आली. गुरुजी म्हणाले, बाळू तिथून पुढं ती गंगा पुढं कुठं गेली? त्यावेळेस तो बाळू म्हणाला, तिथून पुढं ती गंगा नाशिकला रामकुंडामध्ये आली. कुठं आली? नाशिकला रामकुंडामध्ये आली. गुरुजी म्हणाले, बाळू तिथून पुढं ती गंगा पुढं कुठं गेली? त्यावेळेस तो बाळू म्हणाला, गुरुजी तिथून पुढं ती गंगा व्हायाळ कोपरगाव मार्गे पैठणला गेली. कुठं गेली? व्हायाळ कोपरगाव मार्गे पैठणला गेली. असं म्हटल्याच्या नंतर आता गुरुजींनी थांबून घ्यायला पाहिजे होतं का नाही? थांबून घ्यायला पाहिजे होतं का नाही? हा, गुरुजी म्हणाले, बाळू पैठणहून गंगा पुढं कुठं गेली? त्यावेळेस तो बाळू म्हणाला, नांदेड मार्गे राजमहिंद्रीला जाऊन सप्तमुखाने समुद्राला गंगा मिळाली. आता काही राहिलं का? आता काही राहिलं का? राहिलं काही? अजिबात नाही. तरी पण ते गुरुजी म्हणाले त्या बाळूला की बाळू समुद्रातून गंगा पुढं कुठं गेली? गुरुजी टपकन म्हणले, तुमच्या डोंबल्यात गेली. कुठं गेले? तुमच्या डोंबल्यामध्ये. म्हणजे गंगा समुद्राला गेली, परिपूर्ण झाली. गंगा समुद्राला गेली, परिपूर्ण झाली. आता जाणे नाही आणि येणे नाही. तसं संसार महाराज, संसार कितीही करा, कितीही करा, कितीही करा, हा संपत नाही महाराज. हा संपत नाही. गंगा समुद्राला गेली, परिपूर्ण झाली. आता जाणे नाही आणि येणे नाही. तुकोबाराय खूप गोड म्हणतात. तुका म्हणे, गंगा सागर संगमे अवघ्या झाल्या उर्मी एक माया. सागर संगमे अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा समुद्राला गेली, परिपूर्ण झाली. आता जाणे नाही आणि येणे नाही. तसं प्रपंचामध्ये तुम्ही कितीही कष्ट करा, कितीही कष्ट करा, हा प्रपंच पूर्ण होत नाही महाराज. प्रपंच पूर्ण होत नाही. पूर्ण होत असतो तो परमार्थ होत असतो. आहे का नाही? परमार्थ पूर्णत्वाला जातो. प्रपंचाला फळही नाही, फुलही नाही. प्रपंचाच्या झाडाला फळही नाही आणि फुलही नाही. तसं परमार्थाच्या झाडाला फळही आहे आणि फुलही आहे. त्याच्यामुळं भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन करणं गरजेचं आहे. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन करणं गरजेचं आहे. तुकोबराय म्हणतात, जो अभंग आपण जर सेवेकरता घेतलाय ना, आपुला तो एक देव करुणी घेवा, तेणे विना जीवा सुख न होय. तुकाराम महाराजांकडे काही लोक आलेत आणि तुकाराम महाराजांना म्हणू लागले की बाबा त्या देवाला आपलंसं करायचंय. महाराज त्या देवाला आपलंसं करायचंय. काय करायचं? अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करुणी आपुला तो
जीवा सुख नव्हे मा. भगवंताला आपलंसं करता आलं पाहिजे मा. भगवंताला आपलंसं करता आलं पाहिजे महाराज. या प्रपंचामध्ये आपण जे कष्ट करतो ना, या प्रपंचाला फुलंही नाही आणि फळंही नाही. तसं परमार्थातल्या प्रत्येक गोष्टीला फळ आहे महाराज. आमचे वैकुंठवासी आमचे आज्य गुरु सांगायचे, मामासाहेब दांडेकर सांगायचे. मामा म्हणायचे, एकदा हरिपाठ म्हणून मेलेली व्यक्ती अख्ख्या जन्मामध्ये बरं का, अख्ख्या त्याच्या आयुष्यामध्ये 100 वर्षाचं आयुष्य माणसाचं असतं, त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकदा हरिपाठ म्हणून मेलेली व्यक्ती पुढच्या जन्मात बैल जरी झाली, मामा म्हणायचे पुढच्या जन्मात बैल जरी झाली तरी तरी ती बैल होईल म्हणायची. कोणता बैल आपण गावामध्ये सोडतो का नाही, त्याला काय म्हणतात हो, काय म्हणतात? हा, त्याला भागाभागामध्ये वेगवेगळे नावं आहेत पा. काही भागामध्ये त्याला पोळ म्हटलं जातं, काही भागामध्ये त्याला वळू म्हटलं जातं, काही भागामध्ये त्याला नंदीबैल म्हटलं जातं, काही भागामध्ये त्याला जाण्याबैल म्हटलं जातं, आणि काही भागामध्ये त्याला, आमच्या आळंदीमध्ये त्याला जणाबाईचं पोळ म्हटलं जातं. म्हणजे भागाभागामध्ये त्याला वेगवेगळे नावं आहेत. तो महाराज, तो बैल, तो पोळ जो असतो ना, तो नंदीबैल, तो जर गल्लीमध्ये सोडला ना महाराज, तो गल्लीमध्ये आला ना, तर ह्या माता भगिनी महाराज पंचफळ आणतील, त्याला हळदी कुंकू लावतील, त्याला गव्हाचे दाणे ज्वारीचे दाणे खायला देतील, आणि खायला दिल्याच्या नंतर महाराज त्या गव्हाच्या ज्वारीच्या दाण्यावर तो असा होतो महाराज. तब्येत पहा त्याची कशी असते, जाडजूड एकदम व्यवस्थित होतो. आणि महाराज तो गल्ली गल्लीनी फिरत असतो. आयुष्यभर त्या बैलाच्या मानेवर जू येत नाही महाराज. त्या बैलाच्या मानेवर आयुष्यभर जू येत नाही. हा परिणाम जर कशाचा असेल, मामा म्हणायचे, तर एकदा हरिपाठ म्हणून मेल्याचा परिणाम आहे. एकदा हरिपाठ म्हणून मेल्याचा परिणाम. आयुष्यभर आराम, आयुष्यभर आराम महाराज. त्याला उसाची गाडी ओढावं लागत नाही, त्याला उसाची गाडी ओढावं लागत नाही. त्याच्यामुळं भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. मामा याच्या पुढे जाऊन म्हणायचे, मामा म्हणायचे त्याचा पुढचा जन्म कुत्र्याचा जरी झाला तरी तो कुत्रा होईल. कोणता? साहेबाच्या गाडीतला. साहेबाचं नामस्मरण करणे गरजेचं आहे. कारण की या मृत्यू लोकामध्ये आपल्याला जर उद्धरून जर जायचं असेल तर भजनाशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळं ते भजन सगळ्यांनी केलं पाहिजे. ते कसं करायचं, ते कसं करायचं, सगळ्यांनी हात वर करा बरं, हात वर करा, करा, पाठीमागं करा. विठोबा रखुमाई, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विणा जीवा सुखणो हे. हे रती माई गे दुःखाची जणती नाही, आधी आणते अवसान.
अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखाची जणे ती नाही अदियंती अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे उद्दमची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जणे ती नाही अति अंती अवसान जाणं भाग आहे महाराज, मरण भाग आहे. या मृत्यूलोकामध्ये ज्याने ज्याने जन्म घेतला त्याला एक ना एक दिवस जाणं भाग आहे. आज मेला पंजा मेला बाप मसंगे आज मेला पंजा मेला बाप मसंगे देखत देखत नाना तो साजा उठावा कमाटी बाप मसना गेला देखत देखत ना तू पंतू तू हे तैसा झाला. ऐकणे जाणं भाग आहे, मरण भाग आहे. त्याच्यामुळं महाराज मरणाला घाबरलं पाहिजे, मरणाला घाबरलं नाही पाहिजे. घाबरलं पाहिजे ते आपल्या कर्माला. महाराज कर्माला घाबरलं पाहिजे का नाही? हा, लोकाच्या पंचिती करू नये महाराज. भजनाशिवाय लोकाच्या पंचिती करू नये. ह्यो असा तो असा तो तसा, हा काय पखवाजा आहे का, तो काय पखवाजा आहे का, हा काय गायक आहे का, तो काय गायक आहे का, तो काय कीर्तनकार आहे का, हा काय कीर्तनकार आहे का, तू तरी सांग तरी. त्याच्यामुळं पंचिती करू नका. आहे का नाही? हरिभक्ताची निंदा करू नये महाराज. त्याची स्तुती करायला जमत नसेल तर हरिभक्ताची निंदाही करू नये. हरिभक्ताची निंदा करू नये. त्या भगवंताचं भजन करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा. जाणं भाग आहे, मरण भाग आहे महाराज. कबीरदास महाराज म्हणतात, पीर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी. काय म्हणतात कबीरदास महाराज? पीर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी. साधू मर गए संत मर गए हकीम रोगी. अरे या जगामध्ये पीरही आले आणि पैगंबरही आले. या मृत्यूलोकामध्ये पीरही आले आणि पैगंबरही आले. त्यांनाही हा मृत्यूलोक सोडून जावं लागलं. या जगामध्ये साधूही आले आणि संतही आले. त्यांनाही हा मृत्यूलोक सोडून जावं लागलं. आणि कबीरदास महाराज याच्या पुढे जाऊन सांगतात, कबीरदास महाराज म्हणतात, हकीम रोगी. काय म्हणतात? हकीम म्हणजे कोण हो बाळासाहेब? हकीम म्हणजे वैद्य. हकीम म्हणजे वैद्य. आपण त्याला अलीकडच्या भाषेमध्ये म्हणत असतो डॉक्टर. म्हणजे त्या डॉक्टरलाही मरावं लागतं आणि त्या रोग्यालाही मरावं लागतं. त्या डॉक्टरलाही मरावं लागतं आणि त्या रोग्यालाही मरावं लागतं. त्याच्यामुळं नीट कर्म करा, नीट भजन करा आणि मुक्त व्हा महाराज. मुक्त व्हा. मुक्त होणं गरजेचं आहे महाराज. भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. भगवंताचं नामस्मरण करणे गरजेचं आहे. एक ना एक दिवस मरण आहे. आपण या जन्म मृत्यूच्या गाडीमध्ये प्रवास करतोय. या जन्म मृत्यूच्या गाडीमध्ये आपण सर्वजण प्रवास करतोय आणि आपलं स्टेशन आलं रे आलं. आपलं स्टेशन आलं रे आलं. उतरण्याची इच्छा नसेल तरी आपल्याला त्या गाडीमधनं उतरावं लागणार आहे. उतरण्याची इच्छा नाही, मरण्याची इच्छा नाही, तरी पण मरण आहे महाराज. मरण आहे. त्याच्यामुळं भगवंताचं भजन, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन खूप काही आहे. पण आता जवळपास 1 वाजलेला आहे.
आहे का नाही? एक वाजलाच, एक वाजलेला आहे. वैकुंठवासी असणाऱ्या मंदाबाई दादा राऊत यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांचं श्राद्ध महाराज आदरणीय श्रद्धेय आशाबाई बबनराव कांदळकर मुलगी आणि बबनराव कारभारी कांदळकर जावई, सुखदेव भाऊराव राऊत पुतण्या, हौशीनाथ रंगनाथ राऊत पुतण्या, असा एकंदरीत त्यांचं कुटुंब आहे, एकंदरीत परिवार आहे महाराज. या सासूबाईंचं ते वर्ष श्राद्ध साजरं करतायत महाराज. या कलियुगामध्ये आई वडिलांचं लोक दावा घालत नाही महाराज, आई वडिलांचा दावा घालत नाही. पण जावई पण असा भेटला ना महाराज, सासूचं श्राद्ध घालतोय, सासूचं श्राद्ध घालतोय. त्यांची मुलगी ही महाराज आईचं श्राद्ध घालते. आणि महाराज या कुटुंबाने या आईची खूप सेवा केली महाराज. या कुटुंबाने या आईची खूप सेवा केली. ती आई जवळजवळ 4-6 महिने एका जागेवर होत्या ना, ऐका ना. त्या आजीचं डायपर बदलणं असेल, तुम्हाला सांगतो त्या आजीनी लघवी केली, शी केली, सगळं या कुटुंबाने केलं. या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्राला गेले नाही तरी चालेल, या जगाच्या पाठीवर 4 धाम केले नाही केले तरी चालेल, पण आपल्या घरातल्या म्हाताऱ्या माणसाची सेवा, आपल्या घरातल्या वयस्कर माणसाची सेवा करणं गरजेचं आहे. मी आत्तामध्ये महाराज एक 2-4 वर्षापूर्वी मी आळंदीला राहायचो. आणि आळंदीला राहत असताना महाराज त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर होते आणि त्यांच्या घरी जाण्याचा मला योग आला. त्यांच्या घरी जाण्याचा योग आल्याच्या नंतर त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाशी ओळख करून दिली की हे आमची आई आहे, ही आमचे वडील आहेत, हा आमचा भाऊ आहे, ही माझी मंडळी आहेत, हे माझं मुलं आहेत. ते महापौर होते, मोठा माणूस होता महाराज. आणि सगळ्यांची ओळख करून दिली. मी त्या सोप्यावर बसलो आणि सोप्यावर बसल्याच्या नंतर महाराज त्यांची आई आली. आई आल्याच्या नंतर महाराज त्या आईने मला नमस्कार केला, मीही त्यांना नमस्कार केला. आणि नमस्कार केल्याच्या नंतर त्या आजी माझ्या शेजारी येऊन बसले. आणि शेजारी येऊन बसल्याच्या नंतर विठ्ठल 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 शेजारी येऊन बसल्या. आणि शेजारी येऊन बसल्याच्या नंतर त्यांनी त्या आजी, म्हाताऱ्या माणसाला बोलण्याचा नाद असतो महाराज, म्हाताऱ्या माणसाला बोलण्याचा नाद असतो. त्या आजी मला म्हणू लागल्या की बाबा माझा मुलगा खूप मोठा साहेब आहे. मी म्हटलो आजी आहे, तुमचे चिरंजीव, तुमचा मुलगा, शहराची जबाबदारी त्यांच्यावर आहे, महापौर आहेत शेवटी ते, आहे का नाही, शहराचे, पिंपरी चिंचवड शहराचे महापौर आहेत. मी म्हटलं आजी तुमचे मुलगा खूप मोठा आहे. महाराज आमच्या मुलाने पाठीमागच्या महिन्यामध्ये आम्हाला सगळे तीर्थक्षेत्र दाखवली, आम्हाला सगळं तीर्थक्षेत्र दाखवलीत. मग वृंदावन असेल, मथुरा असेल, काशी असेल, सगळ्या तीर्थक्षेत्राला आमचा मुलगा आम्हाला घेऊन गेला महाराज. एवढा मोठा साहेब असताना आम्हाला मुलगा आमचा घेऊन गेला म्हणे. पुन्हा महाराष्ट्रातलं पंढरपूर असेल दाखवलं, देहू असेल दाखवलं, आळंदी असेल दाखवलं, त्र्यंबकेश्वर असेल दाखवलं, पैठण असेल दाखवलं, अक्कलकोट असेल दाखवलं, तुळजापूर असेल दाखवलं. असं ती आई सारखी मला 2-3 वेळेस झालं तसं सांगत होती. ती आई 2-3 वेळेस मला सांगत होती, ती आजी मला सांगत होती. आणि माझ्या शेजारी त्यांचा मुलगा बसलेला होता. तो मोठ्याने आरडला. तो म्हणाला आई काय तू तीनदा सांगतीये महाराजांना, हे दाखवलं, ते दाखवलं, ते दाखवलं. अगं तू मला हे जगच दाखवलं नसतं तर मी तुला हे दाखवू शकलो नसतो. कळतंय का काय म्हटले ते साहेब? काय म्हटले की आई तू हे जगच मला तू दाखवलं नसतं तर मी तुला हे दाखवू शकलो नसतो. महाराज काय ते मातृत्व असेल महाराज. लेकुराची
देवाचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळबळ्याची जाती करी लाभा विण प्रीती. महाराज, कुठलाही लाभा स्वार्थ नसतो त्या प्रेमामध्ये, कुठलाही लाभ नसतो, पण निस्वार्थपणे प्रेम जे करते ना ती आई असते. महाराज, महिला मंडळ मी तुम्हाला सांगेल गड्या, एकदा आपल्या माहेरातून आपले आई वडील एकदा जर गेले ना, आपल्या माहेरातून आपले आई वडील एकदा जर गेले ना, तुम्ही माहेराला जा. महाराज, महिला मंडळ, तुम्ही माहेराला जा. तुम्हाला तुमचा भाऊ भेटेल, तुम्हाला तुमचा भाऊ भेटेल, भाऊजाई भेटेल, भाचे भेटतील, भाच्या भेटतील, पण आई वडील पुन्हा भेटणार नाही. आई वडील जगाच्या कुठल्याच बाजारामध्ये तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही कितीही शोधण्याचा प्रयत्न केला आणि कितीही अट्टहास केला तरी पण ते भेटणार नाही महाराज, कारण ते भेटत नाही. महाराज, एकदा गेलेली व्यक्ती, आमच्या आई मला सांगत असते, आमच्या आई मला म्हणत असते की बाबा मयूर, एकदा डोंगराच्या पलीकडे गेलेली व्यक्ती पुन्हा परत येईल, पण मातीआड गेलेली व्यक्ती पुन्हा परत येत नाही. डोंगराच्या पलीकडे गेलेली व्यक्ती पुन्हा परत येईल, पण मातीआड गेलेली व्यक्ती पुन्हा परत येत नाही. त्याच्यामुळं माणसाला जपलं पाहिजे. महाराज, काय सांगू तुम्हाला, बोलण्यासारखं खूप काही आहे, पण आपली आता वेळ संपलेली आहे, आपली वेळ संपलेली आहे. असो, वैकुंठवासी असणाऱ्या मंदाबाई दादा राऊत यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्यांच्या वर्षश्राद्धा प्रित्यर्थ आपण सर्वजण, आदरणीय दादाही आलेले आहेत, आहे का नाही. सर्व ग्रामस्थ, सर्व पाहुणे मंडळी त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता या ठिकाणी जमलेलो आहोत. हे कीर्तन पुष्प महाराज, हे कीर्तन पुष्प आदरणीय वैकुंठवासी असणाऱ्या मंदाबाई दादा राऊत यांच्या चरणी हे कीर्तन पुष्प समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
एक देव गुरुणी घ्यावा देणे विना जीवा सुखणो हे एरती माई गे दुःखाची जनती नाही अदिअंती अवसान. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान श्री ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी, भगवान षडगुण ऐश्वर संपन्न पंढरीनाथाच्या चरणी व वैकुंठवासी असणाऱ्या मंदाबाई दादा राऊत यांच्या चरणी समर्पित करतो. या कीर्तनाला ज्यांची मला साथ लाभली ते आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार किरण महाराज हराळे बाबांना सांगितलं फोन करून की बाबा कीर्तन साथीसाठी या. खरं पाहिलं गेलं तर ते जात नाही कोणाच्या कीर्तन साथीला. का जात नाही तर स्वतः कीर्तनकार असल्यामुळं जात नाही आणि महाराष्ट्रातल्या चांगल्या टॉपच्या यादीमध्ये त्यांचं नाव लागतं. चांगल्या टॉपच्या कीर्तनकारांच्या यादीमध्ये आदरणीय हरिभक्तपरायण किरण महाराज हराळे यांचं नाव लागतं. तरी पण ते माझ्यासारख्या सर्वसाधारण वारकरी विद्यार्थ्याच्या कीर्तनाला आले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय श्रद्धेय करण महाराज त्यांनीही गोड साथ केली, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि आपल्या परिसराचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण प्रसाद महाराज गायकवाड यांनी खूपच गोड मृदुंगाची साथ केली, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि आता हे कीर्तन तुम्ही यूट्यूबला पाहू शकता बरं का. हे कीर्तन तुम्हाला पाहूच वाटलं नाही, पाहायचंच, बाजारी महाराजांना पाहायचं म्हटल्याच्या नंतर यूट्यूबला तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळे हे कीर्तन काय श्री विठ्ठल या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. हे श्री विठ्ठल या यूट्यूब चॅनलला हे कीर्तन पडणार आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तेवढं करा म्हणजे झालं. असो, भगवान श्री ज्ञानोबराय तुकोबराय, कारण की ही सेवा माझी नव्हती महाराज, ही सेवा सद्गुरू गंगागिरी महाराजांची सेवा होती, ही सेवा सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची सेवा होती, ही गुरुवर्य बोधे बाबांची, ही गुरुवर्य सद्गुरू जोग महाराजांची सेवा होती. आणि ही सेवा परंपरेनुसार आमच्याकडे आली. त्या सर्व गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. नुणते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे मज विनवितोसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती. विठ्ठल जय जय विठ्ठल.